नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये, त्यातही खास करून विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्ष नसताना अधिवेशन चालण्याची ही तसं पाहिलं तर महाराष्ट्र विधिमंडळाची पहिली परंपरा नाही. मात्र यापूर्वी सुद्धा असं झालं असल्यानं याही वेळेला तसंच व्हावं असं अपेक्षित करता येत नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आधी राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता हा मंत्रिमंडळात मंत्री झाला. महाराष्ट्राच्या गेल्या 5 ते 10 वर्षाच्या राजकारणामध्ये सगळे विरोधी पक्ष नेते हे उठून मंत्रिमंडळात गेलेले आहेत. सुरुवात एकनाथ शिंदेंनी केली आहे आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं प्रत्येक विरोधी पक्ष नेता हा भाजपा शरण जाताना आपल्याला दिसलेला आहे. आत्ताच्या घडीला विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचा उरलेला ताईगट दावा करत असतानाच काँग्रेसनं विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता आपलाच असला पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. निर्णय अध्यक्षांच्या दालनात आहे. तो निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच काँग्रेसने एक आणखी नवी गुगली टाकली आहे. काँग्रेसनं विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्षनेतेपदी स्वतःचाच नेता असावा अशी मागणी केली आहे आणि त्याला कारण ठरलंय ते नीलम गोऱ्हे यांनी भूमिका बदलण्याचं. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंचं नेतृत्व नाकारलं आणि त्या शिंदेंकडे नेतृत्व स्वीकारत चालत्या झाल्या. ही मागणी आणि अशा प्रकारचं वर्तन हे ठाकरे गटाला अर्थात उद्धव गटाला पसंत पडलं नाही. परिणामस्वरूप उद्धव गटानं नीलम गोऱ्हे यांना पदच्युत करावं, अपात्र ठरवावं अशी मागणी केली. अशी मागणी उद्धव गट करतो न करतो तोच काँग्रेसनं आपलं प्याद पुढे सरकवलं आणि विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी बहुमत नाकारल्यानं किंवा बहुमत गमावल्यानं तिथं सुद्धा काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता असला पाहिजे अशी मागणी रेटली आहे. महत्वाचा मुद्दा त्यातला हा दिसतोय की गेली काही दिवस सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात 4थ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस अनपेक्षित अशा राजकीय घडामोडींमुळे आणि त्यात सुद्धा स्वतःचं कुठलंही कर्तृत्व नसताना महाराष्ट्रात अचानक 2ऱ्या क्रमांकाला आली आहे. आणि नुसती 2ऱ्या क्रमांकाला आलेली नाही तर आजवर ज्यांच्यामुळे सत्तेचा लाभ काँग्रेसला मिळत होता त्या उद्धव गटावर कुरघोडी करायचा प्रयत्न करते. एका बाजूला नीलम गोऱ्हे यांचं पद अडचणीत आणण्यासाठी उद्धव गट डावपेच टाकतोय तर दुसऱ्या बाजूला दानवेंचं पदही अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसकडून डावपेच आखले जात आहेत. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच अनुषंगाने. या निमित्तानं आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला टप्प्याटप्प्याने परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेस आणि उद्धव गटाचे प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गोपाळराव तिवारी आहेत आणि आपल्या सोबत किशोर तिवारी हे उद्धव गटाचे प्रतिनिधी या नात्यानं आहेत. दोन्ही मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूयात. हा संपूर्ण मामला जेवढा राजकीय आहे तेवढाच तो घटनात्मक सुद्धा आहे. घटनात्मक दृष्टीने यावर बोलण्यासाठी गुणरत्न सदावर्ते थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जात आहेत. माझा कोणताही प्रश्न हा आत्ता असलेल्या आपल्या सोबतच्या राजकीय प्रतिनिधींपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण एकदा पटकन रावसाहेब दानवेंनी काय भूमिका घेतली आणि नीलम गोऱ्हेंना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी काय डाव टाकलाय ते पाहणार आहोत. पण दुसऱ्याच बाजूला त्यांच्या समोर आव्हान उभं केलंय ते भाजपानं आणि पडद्यामागून त्याला पाठिंबा आहे काँग्रेसचा. दोन्ही नेत्यांचे आपण बाईट पाहणार आहोत, अर्थात त्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत. आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची नोटीस आजच दिलेली आहे. त्यांच्यासोबत अन्य 2 सदस्यावर आणि ज्यामुळे ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन असेल तर नैतिकदृष्ट्या यांना या खुर्चीवर बसता येणार नाही. मला वाटतं अंबादास दानवे यांनाच त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. कारण त्यांचं त्या ठिकाणी बहुमत नाही आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकता विरोधी पक्ष नेता हा ज्या पक्षाचं बहुमत असतो तो असतो. त्याच्यामुळं नीलम गोऱ्हेंना नैतिकता शिकवताना अंबादास दानवे यांनी नैतिकतेला समोर ठेवून
पहिला विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला पाहिजे. एका बाजूला अंबादास दानवे यांच्या भूमिकेच्या बाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांनी आव्हान दिलंय ते थेट अंबादास दानवे यांच्या भूमिकेला. नाना पटोलेंचं वक्तव्य सुद्धा चर्चेत नोंदवलं जाणं गरजेचं आहे, कारण तो या चर्चेचा एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे, महत्वाचं वळण आहे. पटकन पाहूयात नाना पटोले काय म्हणतात. महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच, कालही सकाळचा जो सर्वे आला त्या सर्वेमध्ये काँग्रेसच हा सेकंड मोठा पक्ष आहे, लार्जेस्ट पक्ष आहे. फक्त बीजेपी आणि आमच्यामध्ये 3% फरक आहे आणि त्याच्यामुळे एक मोठी जबाबदारी जनतेने आमच्यावर दिलेली आहे. महाराष्ट्राचं सरकार हे लुटारू सरकार आहे. काल राज्याचं मुख्यमंत्री म्हणत होते की आमचं जो बहुमत आहे, अरे मुख्यमंत्री महोदय, आपण सगळं उधारचा सिंदूर जमा केलेला आहे. चर्चेसाठी आपण पटकन गोपाळ तिवारींना प्रश्न विचारतोय. गोपाळराव, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं दानवेंच्या विरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याला पूरक अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे की काँग्रेसच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा आहे? विधान परिषदेतल्या राजकारणाच्या निमित्तानं हा प्रश्न आहे आपल्यासाठी. मध्ये मध्ये आवाज येतोय, मधला आवाज बंद करता येईल का? मधला आवाज येतोय जी, त्यात सुधारणा होईल. आपण आपलं म्हणणं मांडावं, आपला आवाज सुस्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. अच्छा, एक तर मी सुरुवातीला सांगतो की सत्यशोधक वास्तवदर्शी पत्रकारितेच्या माध्यमातून ही चर्चा व्हावी, बरं की ना की काँग्रेसला त्या ठिकाणी विलन ठरवावं आणि शिंदे फडणवीस सरकारला अगदी कसे सही सलामत स्वच्छ धुतल्यात आणल्यासारखे असं ठरवण्याचा प्रयत्न यातून होऊ नये. एक मुद्दा सांगतो की नीलम गोरेंवर ह्या महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की नीलम गोरेंवर सर्वात प्रथम अविश्वासाचा ठराव ह्या शिंदे गटाने, शिवसेनेने आणि भाजपने आणला आणि जेव्हा त्यांनी त्यांचं भाजपचं सदस्यत्व मान्य केलं तेव्हा मात्र तो ठराव मागे घेतला. हे लोकांना कळून दे. म्हणजे याच विधानसभा परिषदेमध्ये यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणणारे सर्वप्रथम भाजप आणि शिवसेना आहे, शिंदे गट. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही फोडाफोडी केली, जे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा चाललेला आहे, विकास कामाला तिलांजली देण्याचा प्रयत्न आहे, सफिशियंट प्रयत्न असून सुद्धा आता परत म्हणतात की ज्यांच्यावर यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले होते, आता ते म्हणत आहेत की राष्ट्रवादीमुळे आमचे पक्ष मजबूत झाला, म्हणजे पूर्वी मजबूत नव्हता असंच म्हणावं लागेल. मग तुमच्याकडे जर एवढं संख्याबळ नसेल तर तुम्ही ह्या कशाला कुरापती करताय? तर तुम्हाला जर प्राप्त परिस्थितीमध्ये गोपाळराव, मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की रावसाहेब दानवेंचं विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा काँग्रेसला हवंय, ही मागणी कुठून जन्माला आली? त्यावर आपण बोललात तर बरं होईल. हे बघा, तो त्या संख्याबळाचा प्रश्न आहे, तेव्हा आम्ही ते करू. मुद्दा असा आहे की विधानसभेचं पण विरोधी पक्ष नेते आम्ही मागतोच आहे आणि विधान परिषदेचं पण मागू. जेव्हा जेव्हा संख्याबळ जर कमी होत असेल राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी शिवसेनेचं, तर तो नॅचरली ज्यांचं संख्याबळ जास्त आहे त्यांचा हा भविष्यातील आमचा म्हणजे बाय नॅचरल लॉ जे म्हणतात आपण, नैसर्गिक न्याय तत्वानी ज्यांचा पक्ष ते सदस्य जास्त त्यांच्याकडे ते पद जाणारच आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा आता आहे की ही वेळ आणली कुणी? आज शेतकऱ्यांचे बियाचे प्रश्न असतील, आत्महत्याचे प्रश्न असतील, बिलकुल ही वेळ आणली कोणी याची चर्चा होईल गोपाळराव. पण पटकन आपल्याला एका गोष्टीच्या बाबतीत नमूद करायला हवं की तुम्ही मान्य केलं, होय, दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता असला पाहिजे. मला पटकन आपल्यासोबत आणखीन एक तिवारी आहेत, किशोर तिवारी आहेत, त्यांच्यापर्यंत माझा आवाज जातोय आणि त्याच आधी गोपाळरावांनी मांडलेली भूमिका ही पोहोचली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. किशोरजी, ऐकताय आपण? सभेतलं तर एक वेळ ठीक आहे, सभेतलं नुकसान हे राष्ट्रवादीचं असेल, म्हणजेच ताई गटाचं असेल. परिषदेत अचानक दानवेंच्या जागी सुद्धा काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता असला पाहिजे अशी भूमिका समोर येते. तुम्हाला पटतीये का? ती मान्य आहे का? नाही, महाविकास आघाडी म्हणून आता तुम्ही 2-3 वेळा रावसाहेब दानवे म्हटलं, तुम्ही मला वाटते गडबड झाली थोडी. काय आहे, 2 तिवारी 2 दानवे समोर आल्यामुळे माझं जमलिंग झालं. तुम्ही समजून घ्याल, प्रेक्षक पण समजून घेतील. बोला तिवारीजी, बोला. आता यावेळेला किशोर तिवारी बोलणार आहेत. मला पूर्ण नाव घ्यावं लागणार आहे आज चर्चेत.
नाही, तसं गोपाळ तिवारी यांची भूमिका मी समजून घेतली की त्यांना असं वाटते की काँग्रेसचं संख्याबळ असल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष मिळावं. मात्र काँग्रेसची अधिकृत भूमिका अजूनही आली नाही. नाना पटोले म्हणाले असतील तर नाना पटोलेंनी अधिकृत म्हटलं असेल तर मी त्याच्यावर अधिकृत उत्तरही देतो. मात्र नाना पटोले म्हणाले की आमचं संख्याबळ आहे आणि संख्याबळ आमचं असल्यामुळे आम्हाला ते देण्यात यावं. आता विरोधी पक्ष महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व परिस्थिती आली ना. ज्या सभापतींनी उपसभापतींविरुद्ध अविश्वास ठराव सत्तारूढ पक्षाने टाकला होता त्या ते सत्तारूढ पक्षातच चालल्या गेल्या. आता सभापती नसल्यामुळे उपसभापती सगळं काही आहे. तर आता पण किशोर तिवारी किशोरजी नाना पटोलेंच्याकडून स्पष्टपणे ही भूमिका आलेली असताना सुद्धा तुम्ही पटोलेंची भूमिका मान्य का करायला तयार नाही? तुम्हाला दरवेळेला खरगेंनीच सांगायला हवं का किंवा राहुल गांधींनी सांगायला हवं का? नाही, काँग्रेस पक्षाची तशी मागणी आली तर उद्धवजी ठाकरे एप्रोप्रिएट भूमिका घेतील. नाना पटोले जास्त बोलतात आणि नाना पटोले यांनी कसं बोलावं याबद्दल त्यांना खारगे साहेबांनी अनेक वेळा समजावलं आहे. तर सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून इंटॅक्ट राहून जनतेसमोर जायचं आहे. तर असा निरोप देणे चुकीचं आहे आणि मला नाही वाटत की शिवसेना कोणाच्या कुबड्या घेऊन उभं राहते. पण विरोधी पक्ष नेता एक असताना आणि तो प्रखर असताना मला नाही वाटत काँग्रेस यावेळेस आग्रह धरेल. मात्र त्यांना पक्ष चालवायचा आहे, त्यांना पक्षाच्या आमदारांना घेऊन चालायचं आहे तर ते बोलत असतील. मात्र नाना पटोले हे महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन व्हावं यासाठीच भाजप सोडून इकडे आले आहेत. तर त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि ते माझे जवळचे मित्र आहे. तर मला नाही वाटत की विरोधी पक्ष नेते संख्याबळावर कोणी बदलणार आहे. आता सत्तारूढ पक्षाचाच विरोधी पक्ष नेता होत असेल तर दुसरी गोष्ट आहे. मात्र नीलमताई गोरेंच्या बद्दल मी पहिले बोलतो तुम्हाला. नीलमताई गोरे हे सिव्हिल सोसायटी किंवा सामाजिक न्यायाच्या लढ्यातून आल्या होत्या जी, आणि या लढ्यातून आल्यानंतर त्या जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ गेल्या तेव्हाही त्यांच्या सामाजिक आंदोलनाच्या लढ्याविषयी अनेक प्रश्न उच्चारण्यात आले होते. आता त्याच्यावर पाणी फिरल्यानंतर आता उद्धवजींनी प्रबोधनकाराची भूमिका घेतल्यानंतर ताई आता भाजपच्या गोळ्यात पुन्हा गेल्या. तर ताईच्या वेदना काय असतील मलाही माहित नाही. मात्र इकडे किशोरजी मुद्दा असा आहे, आपण नीलम गोरेंवर स्वतंत्र चर्चा पुढच्या टप्प्यात करूच. आता मुद्दा हा अंबादास दानवेंच्या विषयी आहे आणि तुम्ही अंबादास दानवेंच्या विरोधी पक्ष नेते पदाच्यावर केलेल्या काँग्रेसच्या अर्थात पटोलेंच्या दाव्याला फार काही किंमत द्यायला तयार आहात असं दिसत नाहीये. जाता जाता आपण काही टोमणे पण त्यांना मारलेले आहेत की पटोले खूप बोलतात, त्यांनी कमी बोललं पाहिजे असे त्यांना सल्ले दिले गेलेले आहेत. इथे काँग्रेसचा प्रवक्ता उपस्थित आहे. किशोर तिवारी, सहन होतंय हे सगळं आपल्याला? तुम्ही ऐकून घेणार आहात तुमच्या नेत्याच्या बद्दल असं केलेलं वक्तव्य? जी गोपाळ तिवारी, आपल्याला उत्तर द्यायचंय. किशोर तिवारींनी नाना पटोलेंची मापं काढलीत, त्यांच्याविषयी ते काही त्यांना फार खिचगंटीत घ्यायला तयार नाहीये. नाही, आता तुम्ही ते काय म्हटले की कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल की जे नैसर्गिक तत्वाने आमच्या संख्याबळ जास्त असेल तर ते. आता मुद्दा असा आहे की हे नाना पटोलेंचं वक्तव्य मी आता तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम ऐकतो आहे. त्याच्याविषयी माझं त्यांचं अजून काही बोलणं झालेलं नाही. हे कुठल्या परिस्थितीत बोलले, काय त्यांच्याकडे कुठली माहिती आहे ते थोडी येईल ना. आणि ते आज ना उद्या ना परवा ते काही झाकून राहणारी गोष्ट नाही. विरोधी पक्ष नेता कुठलाही असो, विधान परिषदेत असो किंवा विधानसभेचा असतो, तो असा गुपचूप तर होणार नाही. संख्याबळ समोर येईल, प्राप्त परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची भूमिका समोर येईल आणि त्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी ती भूमिका निभवायला आम्ही सक्षम आहोत. मुद्दा असा आहे की रावसाहेब दानवे एक चांगले विरोधी पक्ष नेते तर आहेत,
त्याच्याविषयी काही दुमत नाही. मुद्दा असा की ही परिस्थिती का आली, विधान परिषदेच्या नीलमताई गोरेंनी ज्यांनी आता काही दिवसांपूर्वी लोकशाही का खाजगीशाही हे त्यांच्याच अध्यक्षतेखाली सत्र घेतलं, त्याच्यात पृथ्वीराज चव्हाण, देवीदास तुळजापूरकर वगैरे सहभागी झाले होते, अजित आंबेडकर. त्याच्यावर त्यांनी कडाडून टीका केली आहे मोदी सरकार का आणि भाजप देशाला राज्याला कसं घातक आहे ते. आता त्यांना काय त्या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वास ठराव आल्यामुळे ते तिकडे गेले आणि ही गोष्ट आता समोरच आहे. आणि आता मात्र इतरांनी अविश्वास ठराव मांडल्यावर ज्या पोटतिडकीने त्यांची जी बाजू घेत होते, आता काही वेळापूर्वी स्क्रीनवर पाहिलं, मला कौतुक वाटतं त्यांचं. म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं की कालपर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणारे आता मात्र त्यांना वाचवण्यासाठी किती केविलवाणी धडपड करतायत हे भाजपचे. गोपाळराव मुळात गोपाळराव, या सगळ्या स्थितीनी जनता पण अशाच पद्धतीनं हसायला लागलेली आहे राजकारण्यांवर. काल परवापर्यंत काय वागत होते आणि आज काय वागतात. काँग्रेसला मस्जिद पाडणारी शिवसेना आवडायला लागते, ठाकरे आवडायला लागतात, ते ठाकरेंना कडेवर घेतात, मुख्यमंत्री करतात. आणि आता नंतर जवळपास 3 वर्ष अत्यंत अपमानास्पद स्थितीत काँग्रेसला वागवणाऱ्या शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्याच्या समर्थनात जावं की न जावं याबाबत संभ्रम असतो. तुम्ही भूमिका मांडलीत. दरम्यान आपल्याला एकदा पटकन नाना पटोलेंचं ते वक्तव्य परत ऐकायचं आहे, ज्यात त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही ऐका, कारण गोपाळराव तुम्ही ऐकलं नाहीत म्हणून भूमिका घ्यायला वाचू शकत नाही. मी एकदा आपल्याला ते वक्तव्य ऐकवणार आहे, पटकन ऐकणार आहोत आपण. आज आता जवळपास होऊन जाईल, दुपारपर्यंत नाव आलं की आम्ही ते करू. वरच्या सभागृहातही आम्ही ती चाचपणी करतोय. वरच्याही सभागृहातही काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता व्हावा ही पण अपेक्षा आमची आहे. या निमित्तानं आपण नाना पटोलेंची भूमिका ऐकली असेल. गोपाळराव, आता काही वेगळं म्हणायचंय का जी भूमिका आधी मांडताय तीच मांडणार आहात? ते पहिलं एक वाक्य असे बोलले की आम्ही चाचपणी करतोय, लक्षात घ्या, संख्याबळ चाचपणी करतोय असं बोलले. आणि त्याच्यानंतर आम्ही जर आवश्यक पडले तर तिथे आमचं संख्याबळ वाढलं असेल. आता नीलमताईंबरोबर अजून कोण गेलेत का हे तपासावं लागेल. कारण आज जे काही भाजप जसं बाजारात खरेदीदार आला की त्याची राक्षसी महत्वाकांक्षा असते, तेव्हा चांगले लोक आपल्या पोरीबाळींना घरात ठेवतात आणि ते खरेदीदार कुठल्या पद्धतीने, काय पद्धतीने, कुठली आमिष दाखवतोय ह्याच्यासाठी जपून वास्तवता आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अगदी तयाला गेलेली आहे आणि अत्यंत घाणेरडं गलिच्छ राजकारण हे सूडबुद्धीचं आणि अशा सत्ता पिपासू लोकांचं हे चाललेलं हे उघड महाराष्ट्र डोळ्याने बघतोय. ज्या वेळेला तुमच्याकडे पुरेसे बहुमत असताना तुम्हाला विकासाची कामं करायला पाहिजे, त्या ठिकाणी काही आश्वासित करायला पाहिजे, ते सगळं सोडून आजही तुम्हाला विरोधी पक्ष कमजोर करावा, नामशेष करावा, त्याच्यातच तुम्हाला हाशील वाटत असेल तर ते तुम्हाला लखलाप आहे. गोपाळराव, प्राप्त स्थितीमध्ये काहीही न करता काँग्रेस बलवान झाली आहे, पण तुम्हाला दुःख आहे राष्ट्रवादी फुटल्याचं. ठीक आहे, मी पटकन किशोर तिवारींना पुढची संधी देतो आणि या निमित्तानं किशोर तिवारींना हा प्रश्न विचारतो की आपले 3 जण विधान परिषदेतून ठाकरेंऐवजी शिंदेकडे चालते झालेले आहेत. बदललेल्या समीकरणात तुम्हाला असं वाटतं की अंबादास दानवेंकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि अंबादास दानवे हेच विरोधी पक्षनेता आणखी काही दिवस राहू शकतील? किशोर तिवारी. नाही, हे बघा, संख्याबळ हे तर सर्वांना सूत आहे की 3 लोकांच्या विरुद्ध अपात्रतेचं याचिका सचिवांकडे दिली आहे. आता जे लोक गेले आहेत त्यांनाही लखलाप हो, परंतु महाविकास आघाडी किंवा काँग्रेस जर धोरणात्मक निर्णय घेत असेल की विरोधी आमची संख्याबळ जास्त आहे तर विरोधी पक्ष नेता आमचाच असावा, तर त्यांच्या धोरणाचा आम्ही स्वागत करू ना. काय आहे की आता जनतेमध्ये जायचंच आहे ना आणि लोकांच्या शिफ्टिंगचा जो संताप जनतेमध्ये आहे तो माहीतच पडेल. मात्र पक्षांनी 4 वेळा ज्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली, मग मंत्री दर्जा दिला, त्याच्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या ताईंनी जर केवळ महत्व दिलं जात नाही किंवा चाटुकारांचं वलय जमा झाला आहे हे कारण देऊन जाणं, याच्यापेक्षा असं वाटते की ते अविश्वासाच्या ठरावानंतर
त्यांनाही असं वाटलं की अडचणीचं होईल. मात्र हे संक्रमणाचं पर्व सुरू आहे, तर याच्यामध्ये कोण किती असंक्रमित राहतो हे बघायचं आहे. मात्र काँग्रेसने अधिकृत भूमिका घेतल्यानंतर मी सांगतो की शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे ही भूमिका घेतील. मात्र मला असं वाटते की नीलमताई गोरेंनी इतका वाद निर्माण होण्याच्या पूर्वीच आपलं पद सोडून द्यावं, कारण पदासाठी त्यांचा प्रवास झाला असं समाजात निरोप जाऊ नये. कारण ताई कितीही केल्या तर माझ्या ताईच आहेत ना, आणि त्यांना सामाजिक जीवनात सामाजिक लढ्याच्या याच्यात मी त्यांना अनेक ठिकाणी सोबत काम केलं आहे. किशोरजी पण या सर्व स्थितीत एकट्या नीलम गोऱ्हे नाही गेल्या आहेत. परिस्थिती बदलली कोणामुळे आहे? तर नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया अशी 3 माणसं तुमच्याकडून निघून गेली, त्यामुळे परिस्थिती बदलली आणि विधान परिषदेमध्ये तुमच्या विरोधी पक्ष नेतेपदावर गंडांतर आलेलं आहे. स्थिती का बदलतीये याचा कधीतरी विचार उद्धव गटात होणार आहे? हे बघा, इफ यू आर नॉट कम्युनिकेबल म्हणजे तुम्ही संवादविहीन व्हाल, तुमच्या मागे जर चाटुकारांचं वलय तयार होऊन जाईल तर लोक नाराज होतात ना. आता लोक नाराज होतात, त्याच्यावर तर आत्मचिंतन व्हायलाच पाहिजे. रस्त्यावर येऊन लढा लढायचा आहे तर एक एक कार्यकर्त्यांशी पूर्ण विश्वासात घेऊनच काम करायला पाहिजे. काँग्रेसमध्ये सुरुवात झाली आहे. उद्धवजींनी आता यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या आदित्यजी, उद्धवजी सगळ्यांना भेटत आहे. पण काही लोकांना फक्त मंत्रीपद पाहिजे किंवा काही लोकांना महत्व दिलं जात नाही. म्हणजे मनीषा ताई कायंदे आणि नीलमताई गोरे, मला असं माहित पडलं की सुषमाताई अंधारे यांच्याकडे महाप्रबोधन यात्रा दिल्यानंतर त्यांना थोडस चलबिचल वाढली होती. तर अशी चलबिचल काय वाढवावी? मी इतका वयस्क आहे आणि माझा राजकारणाचा अनुभव 40 वर्षाचा आहे. मात्र मलाही लोकांना संधी द्यायला पाहिजे ना. आमच्या जिल्ह्यातील नवीन रक्ताला संधी दिली गेली पाहिजे. आणि जर रक्ताला संधी दिली गेली नाही आणि खरकटले लोक समाजात त्याच गोष्टी घेऊन आले तर समाज सुद्धा चेहरा बदलण्याची इच्छा ठेवतो. आणि तशी काँग्रेसची सुरुवात केली आहे. आपण एक फार महत्वाचं वक्तव्य केलं की ज्या पद्धतीची स्थिती आज उत्पन्न झालेली आहे त्यात नेतृत्व संवादविहीन झालेल्यामुळे आहे. तुम्ही थेट सांगताय की मातोश्रीशी संवाद अवघड झालेला आहे, मातोश्रीतून संवाद होत नाहीये. नाही, एक मी सांगतो तुम्हाला, काही चमचे मधामधात बोलतात. हे नीलमताईचं बोलणं होतं. काही चमचे समजतात की ते शिवसेना त्यांनी आता उरलेली शिवसेना त्यांचीच आहे. तर या चमच्यामुळे लोक त्रासून गेले आहे. काही टोल तिथे आहे, ते टोल तिथे हटवण्यात यावे, त्या टोलांना बाहेर काढावं आणि या जो अनाहूत टोल तिथे आहे की तो अनाहूत टोल काढावा अशी अनेक लोकांची मागणी आहे. आणि जे लोक सोडून गेले त्यांनीही तीच गोष्ट बोलले. तर त्यांची ती गोष्ट रास्त नाही हे सांगण्यासाठी आपल्याला परिस्थिती निर्माण करावी लागेल असा संदेश तर आम्हाला मिळतोय ना. आणि आत्मचिंतन करून आम्ही परिस्थिती उघडू आणि हे अनाहूत टोल टॅक्स जे आहेत तेही काढू आणि केटलीपेक्षा चहापेक्षा ज्या केटल्या एकदम गरम झाल्या आहेत त्यांनाही हटवू ना. आपण अपेक्षा करूयात की अशा प्रकारचे बदल होतील. मुद्द्याला यायला हवं आपल्याला. परत मुद्द्यावर असताना अचानक किशोर तिवारींनी एक मोठी बातमी दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की उद्धव ठाकरेंच्या आसपास असलेले अनेक टोलभैरव आणि इतकंच नाही तर चहापेक्षा गरम झालेल्या केटल्यांना थंड करण्याची गरज आहे. किशोर तिवारींचा हा मुद्दा पक्षांतर्गत आहे, पण त्याच्यातून एक नवी बातमी लक्षवेधीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. पटकन काँग्रेसने काढलेल्या चिमट्यावरही किशोर तिवारी आपल्याला बोलायला हवं. गोपाळ तिवारींनाही ती संधी आपल्याला द्यायची आहे. गोपाळराव, ज्या शिवसेनेमुळे, कालच्या शिवसेनेमुळे, आजच्या उद्धव गटामुळे काँग्रेसला सत्ता मिळाली, काँग्रेसचे लोक मंत्री झाले, ते सगळं विसरून तुम्ही संधी मिळताच विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करणार आहात की नाना पटोले जे बोलतात तो हवेतला गोळीबार आहे? गोपाळराव, नाही, कुणाच्या संधीमुळे नाही, प्राप्त परिस्थितीमुळे ती संधी मिळाली.
आणि शेवटी लोकांनी निवडून दिले ते सरकार बनवण्याकरता, त्यांच्या समस्या सोडवण्याकरता. आता जेव्हा कोश्यारींना भाजपच्या शिष्टमंडळाने जाऊन सांगितलं की आम्ही सरकार नाही बनवू शकत आणि त्या ठिकाणी शिवसेनेने आमच्या समोर प्रस्ताव मांडला, तर मग तर निवडून दिलेले लोक हे सत्ता बनवण्यासाठीच आहे ना. मग तिथे भजन टाळ कुठत बसायचं आणि तोंड बघत बसायचं का? प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही 15 दिवसांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झालो. 2.5 वर्ष चांगल्या प्रकारे सत्ता दिली, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि त्यानंतर आता जर बघितलं तर क्राईम रेट वाढलेला आहे, बेकारी वाढलेली आहे. ह्या ठिकाणी पूर्वी दूषणं घालायचे की एसटी महामंडळाचं खाजगीकरण करा, त्या ठिकाणी संप करायला लावला. त्या ठिकाणी तुम्ही टॅक्स, महाराष्ट्राच्या सरकारने डिझेल पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा म्हणून ओरडत होते. आता हे सरकार हे सगळं करायच्या सोडून विरोधी पक्षाचा आवाजच बंद करायचा, म्हणजे आपल्या विरुद्ध कोणी प्रश्न विचारायला नको. पण गोपाळराव, तुम्ही सातत्यानं सांगितलेल्या मुद्द्याला ना वळण घालून पुढे निघून जाताय. तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद हवंय का नकोय ते एकदा सांगून टाका. त्यावरही गोपाळराव आपल्याला किशोर तिवारींना प्रश्न विचारता येईल. तुम्ही सातत्यानं भाजपला दोष दाखवताय, पण आज जे भाजपने केलं कथितरित्या, त्यामुळे तुम्हाला 2-2 विरोधी पक्ष नेतेपद मिळत असताना तुम्ही घेणार नाही का? हे बघा, मी पहिल्यांदाच सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की त्या ठिकाणी संख्याबळाप्रमाणे जो नैसर्गिक न्याय आहे ज्याचा तर क्लेम होईलच ना. ते तर मी सांगून झालेलं आहे ना. आपण जे परत परत काँग्रेसवर खूप अशी कमकुवतपणाची बाजू आली, काँग्रेसनी सत्ता भोगली, शिवसेनेमुळे भोगली, याची पार्श्वभूमी सांगितली. ते जे काय तुम्ही आरोप केले काँग्रेसवर ते खोडून काढण्यासाठी मी हे भाष्य केलं. मुद्दा असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अगोदर पण म्हणला की काँग्रेसवर अरे काँग्रेसने 10 वेळा राज्य केले, ह्या 10 वेळा, आणि 5-5 वर्षांनी पण कधी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचं, आतलं कुरघोड्या करण्याचं पाप कधी केलं नाहीये. आणि विरोधी पक्ष हा लोकशाहीमध्ये शत्रू नसतो, तो जनतेने दिलेला दुसरा पर्याय असतो. जर तुम्ही नाही काम करू शकला आणि त्या विरोधी पक्षाचं जनतेच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधणे, सरकारच्या चुका काढणे, सरकारवर टीका करणे, जेणेकरून ते जनतेचे, नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील, ही संविधानिक भूमिका आहे. परंतु हे आपण पटकन चर्चेच्या निमित्तानं मुद्द्यावर येऊयात. काँग्रेसला असेल माझा हरी तर मिळेल खाटल्यावरी या म्हणण्याच्या प्रमाणे जिथं बसले तिथे बसल्या जागी 2-2 विरोधी पक्ष नेते मिळत आहेत, पण त्यांची भूमिका मात्र वेगळ्या प्रकारची दिसते. किशोर तिवारी, आपण विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद गमवायला तयार आहात का? जर तसं झालं तर माझा प्रश्न आपल्यासाठी थेट आहे, उद्धव ठाकरे विधानसभा स्वबळावर पूर्ण ताकदीनं 288 लढण्याच्या साठीचं पाऊल टाकतील का? नाही, सध्या तर विरोधी पक्ष इंटॅक्ट राहावा आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी बद्दल जे सर्वे येत आहेत तर विरोधी पक्ष एकजूट राहूनच आम्ही भाजपला परास्त करू शकतो, महायुतीला परास्त करू शकतो. मात्र परिस्थिती अशी आहे की अंबादास दानवे हे युवा आहे, त्यांचं कामाची जी शैली आहे तर ते सगळं बघून नाना पटोले यांनी श्रेष्ठीची चर्चा करूनच वक्तव्य करावे असं मला वाटते. कारण काँग्रेस शिवसेनेसारखा मित्र आहत होईल असं काही करणार नाही. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की शिवसेना जिकडे जाईल त्यांची महाराष्ट्रात सत्ता येणार आहे. 48 खासदारांचाही प्रश्न तसाच आहे. उद्धव ठाकरे यांची सुनामी महाराष्ट्रात येणार आहे आणि 288 जागाची तयारी आमची सुरू आहे. हे मी गोपाळरावांना आत्ताच सांगतो. आम्हाला कुबड्या कोणाच्याच नको, मात्र विरोधी पक्ष एक संघ राहावा आणि महाविकास आघाडीला फाटाफूट होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तर पटोले साहेबांना तुम्ही थोडा निरोप द्याल गोपाळराव, कारण परिस्थिती अशी असते की कधी एक कमी होतो, कधी एक जास्त होतो. आता 100 खोके 200 खोके, आता खोक्यानी काही झालं असेल तर ते खोके आणि बाजोरिया म्हणा किंवा हे सगळे लोक म्हणा, तर मग तो गोपाळ बाजोरिया असो की त्याचा मुलगा असो, हे सगळे खोक्यांचेच राजकारण करणारे लोक असल्यामुळे यांच्या आपण तुमच्या मुद्द्याला धरून गोपाळरावांना संधी देऊयात. वेळेची मर्यादा आहे. गोपाळराव, ऐकलंय आपण काय म्हणलंय?
हो, मी नाही ऐकलंय त्यांचं म्हणणं, त्यांच्या भावना मी समजू शकतो. मुद्दा असा आहे की नैसर्गिक न्याय तत्वाने संख्याबळावर ह्या गोष्टी आहेत. आता ज्यांनी त्यांनी आपापल्या पक्षाचे सभासद आपल्या सोबत राहण्याची खबरदारी ह्या प्रत्येक पक्ष प्रमुखाची आहेत. मग ते राष्ट्रवादीचे पवार साहेब असो, शिवसेनेचे उद्धवजी असो, आणि काँग्रेसचे राहुलजी किंवा खरगे साहेब असो, सोनियाजी असो, पटोले असो. आता मुद्दा असा ह्या नैसर्गिक न्याय तत्वाने ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याची जर भूमिका त्या ठिकाणी बजावणं आवश्यक असेल त्याप्रमाणे, आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ते चाचपणी करू म्हणले होते, आणि चाचपणी करून जर असं लक्षात आलं तर आम्ही वरच्या सभागृहात आम्ही क्लेम करू असं म्हणले. पहिले ते चाचपणी करू. त्या चाचपणीच्याकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास वेळ मर्यादा असल्यानं आपल्या दोघांनाही चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. या चर्चेला वेळ मर्यादा असल्यानं इथंच आटोपती घेतोय. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.